हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे हे आता मैदानात उतरणार आहेत। 5 जुलैला ते मोर्चा देखील काढणार आहेत आणि या मोर्चाला विरोध केला आहे ते गुणरत्न सदावर्ते यांनी। गुणरत्न सदावर्ते हे या संदर्भात पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत। आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते सर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही या मोर्चाला विरोध केलाय? बघा, लक्षात घ्या, जी कोणती गोष्ट कायदाबाह्य असेल, जी कोणती गोष्ट शिक्षणाच्या विरुद्ध असेल, त्या गोष्टीला माझ्यासारख्या संविधानप्रेमी नागरिकांनी विरोध केलाच पाहिजे। बघा, वंचितांच्या, शोषितांच्या मोर्चांना आणि सगळ्यांच्याच मोर्चांना, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मोर्चांना जागा निश्चित केलेली माननीय उच्च न्यायालयाने, आझाद मैदान। त्याच्यामुळे हे कुठले आलेत लाडोबा भाई लाडोबा, लाडोबा भाई लाडोबा, यांना काय वेगळा कायदा आहे का? माननीय उच्च न्यायालयाचे अनेक निर्देश आहेत। त्याच्यामुळं राज ठाकरेंची भूमिका आणि राज ठाकरेंचं नक्की केलेलं स्थळ, या दोन्ही बाबीला आमचा विरोध आहे। आणि त्याच्यामुळे पोलीस आयुक्तांना, पोलीस महासंचालकांना, शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की यांना ताबडतोब जे आहे प्रतिबंध केला पाहिजे, असा मोर्चा निघाला नाही पाहिजे। महाराष्ट्रात नेहमीच मराठी विरुद्ध भाषेविरुद्ध वाद होत राहतात, भाषेला देखील विरोध केला जातो आणि त्यासाठी मनसे नेहमी आक्रमकतेने पुढे येते। पण आता या मोर्चाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा मराठी माणसांना गळ घालणार आहे की या हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र यावं करून। हा सेपरेटिस्ट थॉट आहे, हा देश आहे, संघ भारत आहे। केंद्राने केलेल्या पॉलिसीला, त्या लेजिस्लेशनला सबऑर्डिनेट लेजिस्लेशन राज्य सरकार स्वीकारत असते आणि 16 तारखेपासून शाळा सुरू झाल्यात, 16 जूनपासून ती पॉलिसी स्वीकारलेली आहे। त्रैभाषिक शिक्षण हे देशभरासाठी आहे। आणि कोण राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? राज ठाकरेचं न्यूसन्स व्हॅल्यू काय आहे? पॉलिटिकल व्हॅल्यू काय आहे? केंद्रामध्ये किती मतं मिळाले ज्या लोकसभेला, विधानसभेला? ही गल्लीच्या निवडणुकीसाठीची तडफड आहे। नक्कीच आपण बघू शकतो की शिक्षण मंत्री दादा भुसेंची देखील ते भेट घेऊन पत्रव्यवहार करणार आहेत। या मोर्चाला देखील त्यांनी विरोध केलेला आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।